पूजा समारंभ असो किंवा लग्न समारंभ असो, आवर्जून भेटणारा जातो तो मसाला भात. आता मसाला भात म्हणलं की आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे, पण मसाला भात करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तर आज मी तुम्हाला ना अगदी सोप्या गावरान पद्धतीने इतका छान हिरव्या मसाल्यातला हा वाटाण्याचा भात तुम्ही याला बोलू शकता. कारण हा मसाल्याचा तो भात नाही जसं आपण नेहमी खातो लग्न पूजेमध्ये. हा नॉर्मल पण इतका टेस्टी मसाल्याचा हा भात बनतो ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने इतकी छान चव लागते याची आणि खायला मात्र अप्रतिम आहे. तर बघू शकता मी काही असे साहित्य विशेष वापरले नाही आहेत. म्हणजे भाज्यामध्ये ना फ्लावर गाजर वगैरे काहीच वापरले नाही. नॉर्मल आपले वाटाणे आणि बटाटे घेतलेत. इकडे बघू शकता मी इथे 500 ग्राम म्हणजेच अंदाजे अर्धा किलो हे तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवले होते, अर्धा तास. हे नॉर्मल आपले डेलीचे तांदूळ आहेत, चांगल्या क्वालिटीचे. तुम्ही बासमती राईससुद्धा इकडे वापरू शकता. त्यानंतर हे बघा, हे उभे पातळ काप असे केले आहेत. आपले बारीक बारीक चॉपिंग नको, हे असे उभे पातळ पाहिजेत. स्पेशली असं मसाला भात वगैरे बनवायचा असेल तर अशीच कटिंग करायची. त्यानंतर इकडे अद्रक, चांगल्या लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, हिरवी मिरची, टमाटर आणि हे थोडेसे खडे मसाले घेतले. याच्यामध्ये तेजपत्ता, लवंग, इलायची, दालचिनी. एक छान सुंदर फ्लेवर येतो भाताला. आणि हे हिरवे वाटाणे हे सुद्धा अर्धा किलो आहेत. हे एक मोठा बटाटा कट करून घेतल्यात आणि छान अशा फोडी केल्यात. मोठ्या मोठ्या सुद्धा फोडी बनवू शकतात. हवं तर तुम्ही याच्यामध्ये फ्लावर गाजर टाकू शकता, फरसबी वगैरे. हे हिरवे वाटाणे स्वच्छ धुवून निसून घेतलेले आहेत. तर चला बनवूया आपण अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत असा हा हिरव्या वाटाण्यातला मसाला भात. तर इकडे मी टोप ठेवला आहे मोठा असा तापत, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे. थोडंसं तेल तूप वापरलं ना तर भाताची चव अजून छान होते. तर मी नॉर्मल तेल वापरलं आहे. त्याच्यामध्ये आपण जे कटिंग केलेले कांदा टमाटे ते टाकून घ्यायचं आणि याला चांगलं परतून घ्यायचं. हे तेजपत्ताची 2 पानं राहिले ते सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते. ह्या स्टेजवरनं तुम्ही खडे मसालेसुद्धा टाकू शकता, म्हणजे इलायची, दालचिनी टाकू शकता. आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं. आता हे थोडंसं परतून झालं म्हणजे नरम सॉफ्ट झाला की मग आपण पुढची प्रोसेस करूया. खूप छान आणि सोप्या पद्धतीचा हा मी तुम्हाला वाटाण्याचा भात दाखवते. म्हणजे कधीही तुम्ही जास्त साहित्य न वापरता मसाल्याचा भात खायची इच्छा झाली तर तुम्ही हा भात बनवू शकता. आता जे अद्रक, लसूण, कोथिंबीर, खडे मसाले घेतले होते बघा, त्याचं सगळं वाटण केलेलं आहे मी. आणि याचं वाटण ह्या कांदा टमाट्यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं. मंद गॅसवर ह्याला असं परतून घ्यायचं. बघा किती छान हिरवागार असा रंग आलेला आहे आणि सुंदर असा हा आपला मसाला चांगला 1-2 मिनटं, जास्तीत जास्त 3 मिनटं मंद आचेवर परतून घ्या. ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त 2-3 मसाले टाकायचे. त्यामध्ये आहे हे धना पावडर. आता धना पावडर, गरम मसाला हे मी थोडं थोडं टाकून घेतलेलं आहे. अंदाजे 1-1, 1.5 चमचा टाकलेला आहे, छोटा चमचा. त्यानंतर इथे मी गरम मसाला टाकला आहे, संपून गेला आहे तो पण. 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे. कारण मी कोथिंबीरचा वापर चांगला केला आहे मसाल्यामध्ये. आणि इथे 1-1.5 चमचा हळद टाकायची. हळद मात्र चांगली टाका, म्हणजे 1.5 चमचा किंवा 1 चमचा पुरेसे. तर मी 1.25 चमचा हळद टाकली. बारीकच चमचे, काही मोठाले नाही आहेत. आता हे सगळ्या मसाल्यामध्ये हळद, गरम मसाला आणि धना पावडर, कांदा टमाट्यासोबत आपण जे वाटण केले मसाल्याचं ते सगळं परतून घ्यायचं व्यवस्थितपणे. आणि गॅस स्लो करायचा आणि चांगलं याला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून मंद आचेवर 1 मिनटं परतून घ्या. थोडंसं तेल ॲड केलं, तुम्ही इथं तूप वापरलं ना तर भाताची चव खरंच खूप चांगली होईल. झाकण ठेवते आणि स्लो गॅसवर 1 मिनटं ठेवते. 1 मिनटं झाला की बघू शकता मस्त सुंदर असं खमंग सुगंध आलेला आहे आणि तेल सुटलेलं आहे. लगेच ह्या स्टेजवर हे आपले वाटाणे आणि बटाटे टाकून घ्यायचे. इकडे फ्लावर, फरसबी, गाजर टाकू शकता. आणि हे असं सगळ्या मसाल्यामध्ये हे वाटाणे एकजीव करून घ्यायचे. बटाटे, वाटाणे, फ्लावर वगैरे जे पण टाकतात, जे पण तुम्हाला भाज्या आवडतात पुलाव भातामध्ये ते टाका. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चांगली ही सगळ्या मसाल्याची कोटिंग बटाण्याला लागली पाहिजे. आणि पुन्हा एकदा झाकण ठेवायचं, 1 मिनटं द्यायचा. म्हणजे या सगळ्या मसाल्याचा अर्क म्हणजेच फ्लेवर उतरतो, भाज्याला सेट होतो. आणि भर झाकण ठेवायचा 1-2 मिनटं तरी मी मस्त ह्या मसाल्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरून दिलेला आहे. आणि आता ह्या स्टेजवर आपण टाकायचे भिजवलेले आपले हे तांदूळ. तर मी हे तांदूळ याच्यामध्ये टाकून घेते. हे बघा
तर आता हे सगळे तांदूळ मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. आपले स्वच्छ धुवून मस्त अर्धा तास ह्याला भिजत ठेवलं होतं. आणि आता हे सगळ्या मसाल्यामध्ये हे तांदूळ एकजीव करून घ्यायचं. हे बघा, ह्या स्टेजवर ना बासमती तांदूळसुद्धा तुम्ही वापरू शकतात. अर्धा तास भिजत ठेवायचे बासमती तांदूळ, म्हणजे त्याचा आकारसुद्धा वाढतो आणि मोकळा सुटसुटीत भात होतो. तर हे चांगल्याच क्वालिटीचे माझे डेलीचे तांदूळ आहेत. म्हणजे नॉर्मल भात मी यांनीच बनवते रोजचा, पण चांगले आहेत. आता याला सगळं मिक्स करून घेतलं आहे भाज्यामध्ये, मसाल्यामध्ये. आता याच्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं. थोडं मसाल्याचं भांडं होतं बघा, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मग तेच पाणी ॲड केले. हे बघा, पाण्याचं लेवल एवढी ठेवायची जिथपर्यंत आपले हे सगळे तांदूळ डिप होतील, बस इतकं ठेवायचं. जास्त पाणी वापरायचं नाही, नाहीतर काय होईल, भात चिकट होऊ शकतो. आणि चवीनुसार मीठ मग आता ह्या स्टेजवर टाकायचं, जेवढं पण भाताला पुरेसे असं. आणि परत एकदा मिक्स करून घ्या व्यवस्थितपणे. आणि सुरुवातीला एक उकळी येऊपर्यंत गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि लक्ष ठेवून राहायचं. एक उकळी झाली की मग गॅस स्लो करायचा अगदी, म्हणजेच मिडियम ठेवला तरी हरकत नाही. ते एक उकळी बघा चालू झालेली आहे. खळखळून सुरुवातीची एक उकळी येऊन द्यायची आणि मग मात्र गॅस अगदी मंद करायचा. हे बघा, हे असं खळखळून उकळी आली की मी आता गॅस स्लो करते. अर्धे शिजत आलेले आहेत बघा तांदूळ. जोपर्यंत हे पाणी पाणी दिसतं ना तोपर्यंत आपण याच्यामध्ये चमचा वगैरे असं घालून बघू शकतो. बस आता ह्याला अजिबात टच करायचं नाही, काहीच नाही. झाकण ठेवायचं आणि अगदी मंद आचेवर ह्याला द्यायचे 5 मिनटं. 5 मिनटामध्ये अधूनमधून चेक करायचं. सगळं पाणी बघा कसं सोकत चाललेलं आहे भातामध्ये. चमचा वगैरे अजिबात ह्याला खालीवर करायचं नाही, स्थिर ठेवायचा भात. बरोबर हा भात एक 10 किंवा 7-8 मिनटामध्ये तयार होतो मंद आचेवर. तर पाहू शकता तेवढ्याच पाण्यात आपला हा भात किती छान झालेला आहे. एकदम मोकळा सुटसुटीत, कुठेही चिकटपणा नाही आहे आणि नॉर्मलच तांदूळ आहेत, काही बासमती वगैरे वापरले नाही आहेत. तर आपण याला थंड करूया आणि गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा, नॉर्मल थंड केलेला आहे आणि हा मोकळा सुटसुटीत गरमागरम असा झणझणीत तिखट असा हा मसाल्याचा भात केलेला आहे वटाणे बटाटे टाकून. तर पाहू शकता किती मस्त झालेला आहे. कधी पण तुम्हाला वटाण्याचा भात करू वाटला, पुलाव भात, मसाले भात, तर तुम्ही ह्यासारखा म्हणजे ह्या पद्धतीने हा भात नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप सोपा आहे. साहित्य पण काही विशेष नाही, वाटण काही जास्त नाही आहे, पण खायला मात्र अगदी अप्रतिम लागतो. तर मला कधीही मसाला भात खायची इच्छा झाली की मी झटकीपट हा भात करते. तर पाहू शकता हा माझा दुपारचा बेत आहे, वटाण्याचा हा मसाले भात. कसा वाटला बघू शकता. इतका छान झाला आहे, टेस्टी चवदार झणझणीत असा हा मसाल्यातला भात. वटाणे भरपूर टाकलेत, बटाटे टाकले आहेत. तर गरमागरम आता तर मी खाऊन घेणार आहे. सोबत कांदा, टमाटर, लोणचं, अचार, पापड, जसाही तुम्हाला आवडेल तसं सर्व करा. गरमागरम हा मसाल्याचा भात कधीही करून खा. काही विशेष असं जास्त साहित्य लागत नाही. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.